So in English we say कि what the hell are you doing? Like what the hell are you guys doing? But in Konkani or in Konkan we say बघ कसं मारता आता. तो इससे आपको समझा ही होगा कि आज का व्लॉग किस टॉपिक पे है. तो आज हम मेरे गांव के बारे में बात करने वाले हैं. तो मेरा गांव जस्ट मैंने पहले ही कहा कोकण है. आय कम फ्रॉम रत्नागिरी. की काही गोष्टी ज्या निसर्गाने कोकणाला दिल्या आहेत त्या म्हणजे एक तर आहे आंबा, दुसरा आहेत रातांबे, तिसरा आहेत काजू, भरभरून काजू दिले, चौथा आहे फणस ज्याला आपण जॅकफ्रूटही बोलतो इंग्लिशमध्ये. नंतर रातांबे झाले, फणस झाले, काजू झाले. त्याच्यानंतर आणखी पण काही वनभाज्या आहेत ज्यांना आपण रानभाज्या म्हणून बोलतो, तेही दिले आहेत. तसं तर खूप काय आहे, पण आता काय बोलणार. कितीही बोललं कोकणाबद्दल तरी ते कमीच होतं, तसं आहे ते. तर आणखी एस टी पण आहे, लालपरी ज्यांना आपण बोलतो प्रेमाने, तीसुद्धा आहे. आणि खरं तर ना कोकणाला एक आणखी गोष्ट दिली आहे ती म्हणजे आहे नॉनव्हेज. कोकणातली माणसं तुम्ही बघायला जाल ना, सर्व नॉनव्हेज प्रेमी असतात. जास्त करून खेकडे आणि मासे, ही दोन गोष्टी तर त्यांचा जीव की प्राण असतो, ह्या दोन गोष्टी. आणि तसं आपण खेकडे बोलतो ना क्रॅब्स ना, तसं ते कुर्ल्या बोलतात. नवीन मॉल्स आणि आलेत, नवीन शोरूम आलेत, हे सर्व. तर तीही गोष्ट आहे की लोक एन्जॉय पण करतात खूप. आणि आणखी एक गोष्ट जी मुंबईला पण खरं तर दिली गेली आहे, तीच कोकणात पण जी आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे की समुद्रकिनारे. भरभरून समुद्रकिनारे आहेत, भरभरून मंदिरं आहेत. तर तुम्ही कधी गेलात तर असं नाही पडणार की व्ह्यू नाही पडणार तुम्हाला कोणत्या गोष्टीची की आत्ता कुठे फिरायचं मग कुठे फिरायचं. म्हणजे तुम्ही आरे वारे केलात की गणपतीपुळे येतं, गणपतीपुळे केलात की गणपतीपुळेचं बीच येतं. ते गेलात त्याच्या पुढे पण एक बीच आहे. त्याच्या अगोदर आलात तर गणेश गोव्याचा बीच आहे जो पावसाच्या आसपास येतो. त्याच्यानंतर आणखी एक आहे जो भालवलीच्या रस्त्याला लागतो. आता त्या समुद्र किनाऱ्याचं मला नाव तर नाही माहिती इतकं, पण तो पण खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही बोलता ना की कोकण हा आहे ना, हा वरचा पट्टा आहे आणि गोवा बघायला गेलात ना तुम्ही, तर तो खालचा पट्टा आहे, अक्षरशः खालचा पट्टा आहे. म्हणून तुम्ही गोव्यामध्ये खूप सारे समुद्रकिनारे बघता. तसेच कोकणात पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या विविध पद्धतीचे समुद्रकिनारे बघायला मिळतात. तर आता मी जो बोलते जो मला माहिती नाहीये, खरं तर तो इतका सुंदर आहे की तुम्ही मुंबईतले समुद्र विसराल. इतका साफ आहे, सुंदर आहे. आणि वरती खूप सारे बसायला खायला ऑप्शन्स पण मिळतात तुम्हाला तिथे. ते समुद्र किनाऱ्याची मी गोष्ट करते. आरे वारे पण खूप छान आहे, खूप शांत आहे तो. खरं तर आरे वारे मला खूप आवडतं, कारण मी गेले नाही आरे वारेला. पण आरे वारे आणि दुसरा आहे गणेशदेव. गणेशदेव आमच्या तिथे असतो, आमच्या इथेच आहे. तुम्ही इतका काही इश्यू होत नाही आम्हाला येऊन जाऊन. म्हणजे या कधीही जा कधीही असं आहे. पण दोन्ही बीच बघायचं खूप शांत आहेत. आणि खूप असं आपण प्लेजंट बोलतो ना की ही तुम्हाला धावपळीच्या जीवनातून तुम्हाला समजा विश्रांती हवी असेल ना, तर ही दोन बीच नक्कीच रेकमेंड करेन तुम्हा लोकांना. बाकी तर कोकणात लोक आहेतच समजूतदार, हुशार, चांगली. आणि मी कसं आहे ना, आता मी खूप प्युअर मराठी बोलते, प्रॉपर. असं नाही, इतकं प्रॉपर नाहीये, हिंदी पण येतं, इंग्लिश पण येतं त्यात. मी तिथे गेला ना, म्हणजे कोकणात रत्नागिरीला राहायला, ते माका दुका आपोआप येतं.